नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महा प्राईम टाईम. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवात करूयात राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या आरक्षणाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या निर्णयांच्या बातमीनं. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि मराठा समाजासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत राज्य सरकारनं यापूर्वी जाहीर केलेल्या सर्व योजना जशाच्या तशाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयाला कुठेही धक्का न लावता योजना सुरू ठेवणार असल्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेले लाभ SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच सारथी योजनेकरता भरीव निधी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सारथी संस्थेने या वर्षासाठी 130 कोटींची मागणी केली आहे. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सुद्धा कायदेशीर लढ्यासाठी सरसावले. मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापूर समन्वयक दिलीप पाटील यांनी आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सारथीच्या बाबतीमध्ये भरीव निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सारथी संस्थेने या वर्षाकरता 130 कोटीची मागणी केलेली आहे. ती त्यांना देण्यात येईल आणि त्याच्यापेक्षाही जास्त निधी जर लागलं त्याच्यापेक्षाही जास्त निधी निश्चित देण्यात येईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी भाग भांडवल म्हणून 400 कोटी रुपये हे वाढवण्यात आलेले आहेत. त्यालाही जादा निधीची गरज असेल अण्णासाहेब पाटील महामंडळात तो सुद्धा देण्याची भूमिका कॅबिनेटने स्वीकारलेली आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील त्यामधून 1 महिन्याच्या आत शासनाकडून अडचण काही नाही, परंतु काही लोकांचे वारसा हक्काचे विषय आहेत, कोणाच्या नावाने नोकरी देणे असे काही विषय त्यांच्याकडे असतील, त्यालाही मार्ग कायदेशीर बघावा लागेल. परंतु त्यांना 1 महिन्याच्या आत परिवहन महामंडळामध्ये रुजू करून देता येईल. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चामध्ये आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची कारवाई सध्या सुरू आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे यामधून देखील हजारो तरुणांना फायदा होत होता. तो देखील ती योजना सुरू केली आहे. त्याचं देखील सक्षम केलेलं आहे. आर्थिक तरतूद करून जे आंदोलक ज्यांचा मृत्यू झालेला त्यांना नोकरीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना जे काही 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय तोही निर्णय घेतलेला आहे. आंदोलकांवरच्या केसेस ज्या आहेत या देखील काढण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे मुंबई महानगरपालिकेतल्या वादाची. मुंबई महापालिकेतलं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याचं भारतीय जनता पक्षाचं स्वप्न तुर्तास भंगलंय. उच्च न्यायालयानं या पदावर दावा करणारी भाजपची याचिका फेटाळून लावली. आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर भाजपनं मुंबई महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता या पदावर दावा केला होता. भाजपने या पदाची आशा सोडली नसून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं. 2017मध्ये झालेल्या मुंबई मनपाच्या निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 80 जागांवर विजय मिळाला होता. आता अपक्ष नगरसेवकांचं पाठबळ मिळवून शिवसेनेची नगरसेवकांची संख्या 96वर पोहोचली. काँग्रेसकडे 31 नगरसेवक आहेत. म्हणून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेता पदावर भाजपनं दावा केला होता. परंतु महापौरांनी नियमानुसार ते शक्य नसल्याचं दाखवलं. महापौरांचा निर्णय योग्य असल्याचं मत उच्च न्यायालयानं मांडलं आहे. यामध्ये मला असं वाटत आहे की भाजप जे आहे राज्य सरकारमध्ये त्याची सत्ता गेले. आता कुठे ना कुठे त्याला सत्ता पाहिजे आणि सत्तामध्ये ते आता सत्ताचे ते राहू शकत नाही आणि महानगरपालिका त्याला कब्जा करण्यासाठी हे पिटिशन जे त्याने दाखल केलेलं आहे आणि हायकोर्ट जे निर्णय घेतलेला आहे ते निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे. गेल्या 6 महिन्यातला कोविडचा महामारीचा काळ बघा. विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसने आणि सन्माननीय रविराजा यांनी काय केलं? विरोधी पक्षाची भूमिका भारतीय जनता पार्टीने जेवढा प्रभावीपणे गटनेता प्रभाकर शिंदे यांनी पार पाडली तेवढी पाडली का? नक्कीच नाही पडली. मग अशा परिस्थितीत विरोधी पक्ष म्हणून काम करून
मुंबईकर जनतेला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून उपनगरीय रेल्वेसाठी आंदोलन करणाऱ्या मनसेच्या नेत्यांना अटक करण्यात आली. मात्र यानंतर संदीप देशपांडे यांच्यासह सर्व नेत्यांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. कल्याणच्या रेल्वे न्यायालयानं आज सविनय कायदेभंग प्रकरणी संदीप देशपांडे, गजानन काळे, संतोष गिरी, अतुल भगत यांची 15,000च्या जामिनावर सुटका केली. यानंतर आपल्या सगळ्यांना केवळ सुडापोटीच अटक केली होती अशा प्रकारचा आरोप मनसैनिकांनी केला. याच घटनेवर पोलिसांनी एक अजब प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. त्यात काय म्हटलंय पाहूयात. त्यावर असं लिहिण्यात आलंय, चांगली कामगिरी गुन्हे शाखा ठाणे युनिट 2 लोहमार्ग मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून झालेलं असल्यानं सामाजिक दृष्टीनं संवेदनशील होता. तसंच आरोपी अटक करणे हे लोहमार्ग पोलिसांसाठी आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेचे होते. सदर गुन्ह्याचे तांत्रिक तपास खास बातमीदाराकडून प्राप्त झालेल्या बातमीवरून गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नावं दिलेत पुढे. संदीप देशपांडे राहणार दादर मुंबई, संतोष धुरी राहणार प्रभादेवी मुंबई, गजानन काळे राहणार नेरूळ नवी मुंबई, अतुल भगत राहणार उरण रायगड या सगळ्यांना कर्जत इथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती. आणि मग अधिकाऱ्यांची नावं दिलेत, कर्मचाऱ्यांची, आणि या सगळ्यांनी मिळून कारवाई केली आणि या सगळ्यांना ताब्यात घेतलं. असं स्वतःची गंमतशीर पद्धतीने पाठ थोपटत पोलिसांनी चक्क प्रसिद्धीपत्रकच जारी केलंय. आणि आता बातमी बॉलिवूडमधल्या नशा गँगची. कारण बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचं ड्रग्ज कनेक्शन आणि अप्रत्यक्षरित्या पाकिस्तान कनेक्शन यामुळे पुढे येण्याची शक्यता आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता ड्रग्जच्या भोवतीच केंद्रित झाला आहे आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात अनेक धक्कादायक नावं सुद्धा समोर आलेत. दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर, श्रद्धा कपूर, सारा अली खान या 4 बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. तर हे ड्रग्ज पाकिस्तानच्या मार्फत भारतात आल्याची खळबळजनक माहिती सुद्धा समोर येते. दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला एनसीबीनं समन्स बजावलं होतं आणि सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्माचं नाव समोर आलं. दरम्यान श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनाही एनसीबी लवकरच चौकशीसाठी समन्स बजावणार आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या आणखीन कुणाकुणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान अभिनेत्री दिया मिर्झानं ट्विट करून तिच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. मी या बातमीचं खंडन करते. माझ्यावरील सर्व आरोप निराधार आणि हेतुपूर्वक करण्यात आले आहेत. या आरोपांचा थेट माझ्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून मेहनतीनं केलेल्या करिअरचंही नुकसान होतं. मी कधीही अंमली पदार्थांची खरेदी केलेली नाही, सेवनही केलेलं नाही. एक भारतीय नागरिक या नात्यानं मी कायदेशीर मार्गाचा अवलंब करेन. माझ्या बाजूनं उभे राहिलेल्या सर्व फॅन्सचे धन्यवाद, असं दिया मिर्झानं आपल्या ट्विटरवर म्हटलं आहे. दरम्यान ड्रग्सच्या या गंभीर प्रकरणात कोणत्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो आणि ते किती अडचणीचं ठरू शकतो हे आपण पाहूयात. कलम 8C नुसार हे कायद्याचं महत्त्वाचं कलम आहे. त्याचं उल्लंघन करणाऱ्यांच्या मालमत्तेला जप्त केलं जाऊ शकतं. कलम 20(ब)(2) यानुसार अल्प प्रमाणात बंदी असलेलं ड्रग्ज बाळगणं आणि त्याची विक्री करणं हा गुन्हा आहे. कलम 29 नुसार कट रचणं, ड्रग्ज घेण्यासाठी प्रवृत्त करणं या संदर्भात दोषी आढळलं तर मोठ्या शिक्षेची तरतूद आहे. कलम 8C जाणून बुजून कायद्याचं उल्लंघन करणं आणि ड्रग्जची खरेदी करणं याचा त्यात उल्लेख आहे. तर कलम 20(ब)(2) ड्रग्जची खरेदी, विक्री किंवा वापर केल्यास कारवाई होऊ शकते अशी तरतूद त्यात आहे. कलम 29 नुसार कट रचणं किंवा एखाद्याला ड्रग्ज घेण्यासाठी प्रवृत्त करण्यास दोषी आढळला तर मोठ्या शिक्षेची तरतूद आहे. तसा आर्थिक दंडसुद्धा केला जाऊ शकतो. अल्प प्रमाणात ड्रग्ज जर का सापडलं तर 1 वर्षाची शिक्षा आणि जास्तीत जास्त 10 वर्षांच्या शिक्षेची यात तरतूद आहे. तसंच व्यावसायिकरित्या जर का या ड्रग्जचा वापर केला गेला असेल तर कलम 22 नुसार 20 वर्षांपर्यंत जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते.
कलम 27 नुसार बंदी असलेल्या ड्रग्सच्या संदर्भात प्रोत्साहन देण्याकरता किंवा मदत करण्यासाठी 10 वर्षांची शिक्षा आणि जास्तीत जास्त 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. तर 2 लाखांचा दंड आकारला जाऊ शकतो कलम 27 अंतर्गत. तिकडे कंगना राणावतनं मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. या याचिकेमध्ये खासदार संजय राऊत आणि बोर्ड अधिकाऱ्यांना प्रतिवादी बनवण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे राऊत आणि अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. त्यामुळे आता शुक्रवारी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कंगना विरुद्ध शिवसेना या वादाचा एक वेगळाच अंक आता सुरू होतोय. संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय आणि त्यात याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलंय, महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. एका अभिनेत्रीनं अवैध बांधकामाबद्दल केलेल्या कारवाईबद्दल याचिका केली. तरी यात राज्यसभेच्या खासदाराला पक्षकार करण्यात यावा अशी मागणी केली आहे. बाबरी खटला असो किंवा मराठी अस्मितेबद्दलची केस असो, अशा अनेक खटल्यांना सामोरा गेलो आहे. तेव्हा अशा केसमुळे माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून मला कुणीही थांबवू शकत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं. आणि आता एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे मुंबईचा आणि देशाचा मोठा गुन्हेगार इक्बाल मिर्चीच्या दुबईतल्या 200 कोटींच्या 15 मालमत्ता ईडीनं जप्त केलेत. यामध्ये एका हॉटेल अपार्टमेंटचा सुद्धा समावेश आहे. तसंच 14 व्यापारी आणि निवासी इमारती सुद्धा सीलबंद करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता इक्बाल मिर्चीच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत. या 15 मालमत्तांची किंमत सुमारे 203.27 कोटींपेक्षा जास्त आहे. इक्बाल मिर्ची हा दाऊदचा समर्थक, हस्तक आणि मुंबईतल्या बॉम्बस्फोटातला एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं सर्व हिंदी आणि मराठी मालिकांच्या निर्मात्यांना विनंतीवजा इशारा दिला. राज्य सरकारनं ज्या ज्या अटी शर्तींच्या आधारित चित्रीकरणाला परवानगी दिली आहे त्या सर्व नियमांचं पालन झालंच पाहिजे, असं मनसेनं म्हटलंय. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांची आवश्यक ती काळजी घेतली गेली पाहिजे. तसंच नियमांचं पालन होत नसल्याच्या तक्रारी आल्या तर मालिकांचं शूटिंग महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना बंद पाडेल, असा इशारा या मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला. अनेक निर्माते हे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली सरकारने दिलेले नियम, जो काय प्रोटोकॉल असेल तो, याचं बिलकुल पालन केलं जात नाही आहे शूटिंगच्या सेटवर. मी अशा निर्मात्यांना विनंती नाही, इशारा देतोय, जर का ज्येष्ठ कलाकार तंत्रज्ञ जे सगळे असतील, अख्खा जो क्रू, जर का यांची नीट काळजी घेतली गेली नाही तर तुमच्या चित्रीकरणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करेल आणि चित्रीकरण होऊन देणार नाही. आणि आता एक मोठी बातमी. नागपूरमधून फोन टॅपिंगचा अधिकार पूर्णपणे आपल्याकडे असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. आणि यामुळे आता हा वादाचा विषय होऊ शकतो, कारण भाजपचे नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. अशा प्रकारे फोन टॅपिंगचा अधिकार आपल्याकडे असल्याचं सांगून गृहमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली आहे, असं फडणवीस यांचं म्हणणं आहे. याचा रिव्ह्यू घेण्याचे अधिकारही केवळ आणि केवळ मुख्य सचिवांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही जर बातमी जी मी वाचली ती खरी असेल तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध हे काम होत आहे. त्यामुळे माझा त्यांना सल्ला असेल, त्यांना नको असेल तरी सांगतो आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणूनही सांगतो, अशा प्रकारचे अधिकार त्यांनी घेतले असतील तर ते सुप्रीम कोर्टाच्या कायद्याचं उल्लंघन आहे. असे अधिकार त्यांना घेता येणार नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. नवी मुंबई महानगरपालिकेचा अतिशय जीवघेणा कारभार उघड झाला आहे. श्रीमंत महापालिकेनं अजून एकही व्हेंटिलेटर विकत घेतलेलं नाही. शहरातला मृत्यूदर वाढत असताना देखील व्हेंटिलेटरची खरेदी करण्यात आलेली नाही. आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे यांचा 1 कोटींचा निधीसुद्धा पडून असल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या 2 महिन्यांपासून व्हेंटिलेटरच्या खरेदीची प्रक्रिया रेंगाळली. मर्जीतला ठेकेदार मिळावा यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रक्रिया लांबवल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे व्हेंटिलेटर बेड अभावी रुग्णांचा जीव जातोय. शहरामध्ये 50 व्हेंटिलेटर्सची गरज असताना देखील महापालिकेनं कोणतीच खरेदी केलेली नाही. त्यावेळी आम्ही आमदार निधीतून मी स्वतः जवळजवळ 50 लाख रुपये व्हेंटिलेटरसाठी दिल्या. 2 महिने 10 दिवस झाले. आज 2 महिने 10 दिवस झाले यांचं टेंडर निघत नाही आहे आणि अजूनही मला रोज सांगितलं जातं
की आज येईल, उद्या येईल, परवा येईल. पण आता अशी परिस्थिती आहे, गेल्या 4 दिवसात खूप वाईट परिस्थिती आहे की लोकांना व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे लोकांचे आज जीव जात आहे. 100 ICU बेडच्या मागे साधारणतः 40 व्हेंटिलेटेड बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, जेणेकरून व्हेंटिलेटरच्या बेडची संख्या कमी पडू नये म्हणून. त्या उद्देशाने आत्ता जे आज रोजी 135 आपले ICU बेड अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये लवकरच 175 बेडची वाढ होणार आहे. लवकर म्हणजे किती लवकर, तर पुढच्या 15 दिवसामध्ये. आणि टप्प्याटप्प्याने 175 ICU बेड आणि त्या 175 ICU बेडला अनुषंगिक 40% व्हेंटिलेटर ते पण अवेलेबल होणार आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर बेडची कुठलीही कमतरता राहू नये यासाठी महानगरपालिकेने आतापर्यंत सुद्धा कारवाई केलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. कल्याण डोंबिवलीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या 22 दिवसात 10,400 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. कल्याण डोंबिवली मनपाच्या हद्दीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 14 मार्चला सापडला होता. 14 मार्च ते 8 जून या लॉकडाऊनच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या 1,562 इतकी होती. मात्र अनलॉकमध्ये रुग्णांचं प्रमाण किंवा कोरोनाच्या प्रसाराचं प्रमाण हे झपाट्यानं वाढलं आहे. रोजचे 500पेक्षा जास्त रुग्ण येत आहेत आणि आपण म्हणतोय उपाययोजना काय करायला पाहिजे. पण हे उपाययोजनेच्या आधी आता वेळ येऊन ठेपलेली आहे की आपण स्वतः काय काळजी घ्यायला पाहिजे हे सर्व नागरिकांनी विचार करणं अतिशय आवश्यक आहे. व्यवस्थितरित्या सगळ्यांनी मास्क कंपल्सरी घालणं आवश्यक आहे. आज तुम्ही माझ्याबरोबर चला रस्त्याने 100 मीटर, तर 100 मीटरवर मी तुम्हाला 100 लोक दाखवतो जे मास्क फक्त शोभेसाठी म्हणून घालतात. आता जी रुग्णांची वाढ दिसतीये ती जास्ती अनलॉकमुळे दिसतीये. गणपती सीझन नंतर, गणपती फेस्टिवल नंतर रुग्णांची वाढ विशेष करून दिसते. आम्ही आता टेस्टिंग पण खूप वाढवलेलं आहे. आत्तापर्यंत आमचं टोटल टेस्टिंग जवळजवळ 1,19,000च्या आसपास टोटल टेस्टिंग आमचं चाललेलं आहे. तसंच ज्या ठिकाणी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत यांच्या ठिकाणी पण आम्ही डायरेक्टली टेस्टिंग करतोय. तापाचे रुग्ण आम्ही तिथे लवकर आयसोलेट करतोय, टेस्टिंग करतो. तेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या नागरिकांनी मास्क बांधला पाहिजे. आणि केवळ कल्याण डोंबिवलीच का, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांनीच मास्क वापरला पाहिजे, तरच कोरोनाची साखळी तोडता येईल. छोटासा ब्रेक घेऊयात. आपण पाहताय महाप्राईम टाईम. मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस गेल्या काही काळापासून पडतो आहे. फोर्ट, मरीन लाईन्स, दादर आणि त्याही पुढच्या उपनगरात काही ठिकाणी जोरदार सरी पडतात, विजाही चमकत आहेत, काही ठिकाणी गडगडाटही होतोय. मुंबई यासह मुंबईची उपनगरं ठाणे, धुळे, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये येत्या 3 ते 4 तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ऊसतोड मजूर हे लवादासाठी साखर आयुक्तांच्याकडे जाणार नाहीत, तर लवादाच्या नेत्यांनी आणि साखर संघाच्या नेत्यांनी गोपीनाथ गडावर येऊन करार करावा अशी मागणी करण्यात आली. ऊसतोड मजूर दरवाढ झाल्याशिवाय फडात जाणार नाहीत असं ऊसतोड मजूर संघटनेच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये कोयता बंद संदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला आणि यावेळेला हे सगळे ऊस कामगार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंडे साहेबांनी त्यांचं आयुष्य वेचलेलं आहे या धंद्यासाठी. त्यांच्या गडावरती येऊन त्यांनी यावर्षी करार करावा ना, नाहीतरी साखर संघात जायचं आमचं काय कारण? काय कायदेशीर अधिष्ठान आहे? कोणते साखर कारखाने आमच्या बरोबर करतात, करार करतात? आमच्या बरोबर करार नाहीत करीत ते. कोयता बंदची हाक जी आहे आज महाराष्ट्रभरातील सर्व मुकादम, कोयते आणि वाहतूकदार यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आणि साखर संघ, पहिली जबाबदारी या महाराष्ट्र सरकारची आहे की या शेड्यूल एम्प्लॉयमेंट करून किमान वेतन हे आज तागायत निश्चित करण्यात आलेले नाही. यासोबतच महाप्राईम टाईममध्ये आज इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण, मास्क बांधा, कोरोना टाळा.